छोटासा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. आईने मला 2 ते 3 ग्लास पाणी आणायला सांगितलं होतं आणि ती बोलली की कुठल्याही भांड्यात घेऊन ये. मी हे भांडं घेतलं आणि मी गेले. मी त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि मी आईपर्यंत गेले, पण त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं. आई म्हटली, काय हा मूर्खपणा? मी म्हटलं, अगं मी तर पाणी घेतलं होतं पण पाणी नाहीये. आता मी परत एकदा ट्राय केलं. तिला खोटं वाटेल म्हणून यावेळेला मी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढून ठेवला. पण परत जेव्हा मी तिच्याजवळ भांडं घेऊन गेले, याच्यामध्ये पाणी नव्हतं. तुम्हाला सुद्धा हसायला आलं असेल की हा काय मूर्खपणा आहे, चाळणीमध्ये पाणी कसं काय साठेल? हे तर शक्यच नाहीये ना. मग मी असा प्रयत्न का केला असेल? मला इतकं कळायला पाहिजे ना की चाळणीमध्ये पाणी नाही साठत. पण बऱ्याचदा अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडून सेम असंच होतं. आपल्याला माहिती आहे चाळणीत पाणी साठत नाही, पण आपण ते साठवण्याचा प्रयत्न करतो. इतकंच नाही करत, आपण प्रूफ द्यायला लागतो लोकांना की मी तर पाणी आणलं होतं, मी तर पाणी ठेवलं होतं. मग ते गेलं कुठे? सेम हेच होतं ज्यावेळेला तुमची एक्झाम अगदी तोंडावरती आलीये आणि तुम्हाला तुमचे टीचर, मेंटॉर, ज्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घेताय, प्रत्येक व्यक्ती ओरडून ओरडून सांगते रिवाइज करा, रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यावेळेला तुम्ही काय करताय? फक्त रीडिंग करताय. आतापर्यंत अभ्यासाला सुरुवात केल्यापासून जी गोष्ट तुम्ही करत आलाय, परत एकदा सेम तीच गोष्ट तुम्ही एक्झामच्या जस्ट 7-8 दिवस आधी करताय. आणि मग एक्झामला जेव्हा तुम्ही जातात, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुमच्याकडून चुका होतात, मे बी तुम्हाला आठवत नाही, मे बी 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं, मे बी सिली मिस्टेक्स ज्याला तुम्ही नंतर म्हणता त्या होतात. आणि मग जेव्हा तुमचा स्कोर कमी येतो, तुम्ही खूप टेन्शन मध्ये येतात आणि तुम्ही प्रत्येकाला एक्सप्लेन करतात, मी तर अभ्यास केला होता, मी 12-12 तास लायब्ररीमध्ये बसले होते, मी पुस्तकाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाहीये, मी कोणाशी फोनवरती बोललेले नाहीये, मी ना स्क्रोलिंग करत बसले, मी कुठल्याही गोष्टीत वेळ वाया घालवला नाही, मी फक्त अभ्यास केलाय. माझ्या बाजूला माझी पुस्तकं पडलेली असायची, पण तरी सुद्धा माझा रिझल्ट आला नाही. आणि मग बाकी लोक तुमच्यावरती डाऊट घ्यायला लागतात. पण तोपर्यंत आपल्याला कळलेलं नसतं की आपलं नेमकं काय चुकलंय. फक्त रीडिंग करणं म्हणजे या चाळणीत पाणी साठवल्यासारखं. मग योग्य पद्धत कुठली असेल? मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक मेथड सांगितलेली होती दॅट इज रिकॉल. तुम्हाला रिकॉल मेथडनी जायचं आहे. मग रिकॉल करून रिव्हिजन कशी करायची? अगदी फास्टेस्ट वे सांगते तुम्हाला रिकॉल मेथडचा. मी ऍक्च्युली कालच्या लेक्चरमध्ये पण त्याच्याबद्दलच बोलले होते. तुम्हाला मी उदाहरण दिलेलं होतं. एक साधं सिंपल एक्झाम्पल देते तुम्हाला की तुम्ही कुठलाही टॉपिक एकदम फास्ट, म्हणजे ज्या टॉपिकला तुम्हाला रीडिंग करण्यासाठी मे बी 10 ते 15 मिनिट लागतील, तो टॉपिक तुम्ही विदिन 5 मिनिट्स कसा रिवाइज करू शकता. कालचं उदाहरण परत एकदा सांगते. डीपीएसपीचं उदाहरण घ्या. मोठा टॉपिक आहे तसा तुलनेने. मला डीपीएसपी रिवाइज करायचंय. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर चाळणीत पाणी साठवल्यासारखं करा, परत एकदा पुस्तक उघडा आणि जस्ट रीडिंग करा, किंवा माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे, स्मार्टेस्ट वे, जो 100% इफेक्टिव्ह आहे, जो मला रिझल्ट मिळवून देईल, दॅट इज रिकॉल. पण मला रिकॉल करताच येत नाहीये असं जर तुमचं म्हणणं असेल की मला नाही माहिती की रिकॉल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं किंवा या मेथडनी अभ्यास कसा होऊ शकतो, एक सिंपल फॉर्मॅट देते तुम्हाला. सेम फॉर्मॅट तुम्ही बाकी टॉपिकसाठी पण यूज करू शकता. डीपीएसपी मला रिवाइज करायचे. माझा पहिला मुद्दा असेल की याच्याबद्दलची बेसिक माहिती मला आठवते का. पुस्तक उघडायचं नाहीये, जस्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा. बेसिक माहिती काय असेल याची? संविधानाच्या कुठल्या भागामध्ये ही आहेत, कुठल्या कलमामध्ये ही दिलेली आहेत, म्हणजे याच्याशी रिलेटेड असणारी कलम कुठली आहेत आपल्याला माहिती, 36 ते 51 आहेत. याच्याशिवाय इतर काय माहिती आहे जी मला आठवते, म्हणजे कोणत्या प्रकारची लोकशाही हे प्रस्थापित करतात, हे याचा स्रोत काय आहे, आपण कोणाकडून घेतलेली आहेत, मार्गदर्शक तत्व जी आहेत ती आपण कोणाकडून घेतलेली आहेत, यांचं स्वरूप कसं आहे, न्यायप्रविष्ट आहेत नाहीत, आणखी काही याची वैशिष्ट्य दिलेली आहेत का. हा झाला माझा पहिला मुद्दा. आता ज्यावेळेला मी इथे कलमे म्हटले, याचा अर्थ 36 ते 51 कलम मला डोळे झाकून सगळेच्या सगळे आठवायच्यात. बरं, मला नाही आठवले सगळे, मग फासावर लटकवणार आहे का कोणी? नाही लटकवणार आहे ना. पण तुम्ही जस्ट नुसतं वाचलं ते तुम्हाला तेवढ्या दिवसापुरतं, किंवा तुम्हाला हे एक समाधान मिळेल की मी वाचले, माझं रिव्हिजन झालीये, पण एक्झाम मध्ये ते नाही आठवणार. मग 36 ते 51 मी क्रमाने आठवायला लागेल. 36वा आठवलं मला, ठीक आहे. 37 आठवलं, ठीक आहे. 38 आठवलं, ठीक आहे. 39ला अडकले ना मी, नाही आठवते मला. मग काय करायचं?
काय करायचं? विचार नाही करायचा. 39 पाठीमागे ठेवा. ठीक आहे, मला नाही आठवत आहे. मी 40ला जाईल. 40 आठवलं, 41 आठवलं, 42 आठवलं, 43 आठवलं, 44 आठवलं, मे बी 45 पण आठवलं. 46ला अडकले ना परत, नाही आठवत आहे. काय करायचं? मागे ठेवायचं. ठीक आहे, नाही आठवलं, नाही आठवलं. 47, 48, 48 ए हे सगळे करा. 39 नंतर 39 ए पण आहे. हे सगळे करून घेतले. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय येईल? ही जी मार्गदर्शक तत्व आहेत याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या घटना दुरुस्तीने कुठली कुठली मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आली आहेत. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर आय थिंक 97वी असेल, मला पण एक्झॅक्टली आता आठवत नाहीये. ठीक आहे, मी पण बघेन नंतर पुस्तकात. 97वी सहकारी सोसायटीशी संबंधित. हे सगळं काय कराल तुम्ही? परत एकदा जाऊन चेक कराल. सॉरी, आधी आठवण्याचा प्रयत्न कराल. जे नाही आठवणार ते तुम्ही चेक कराल. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मार्गदर्शक तत्वांबद्दल कोणाचं काय मत होतं, ओपिनियन्स काय होते कोणाचे. ठीक आहे, कोणी त्याला चांगलं म्हटलं, कोणी त्याला वाईट म्हटलं, कोणी टीका केली, कोण म्हटलं की कसं असायला पाहिजे, हे सगळं हे आठवण्याचा प्रयत्न करायचा. जे नाही आठवत आहे ठीक आहे, काही इश्यू नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय असेल माझा, की या मार्गदर्शक तत्वांचं जे वर्गीकरण आपण आपल्या सोयीसाठी केलेलं आहे, हे कुठल्या घटनेमध्ये दिलेलं नाहीये. हे वर्गीकरण की कुठली समाजवादी आहेत, कुठली गांधीवादी आहेत, कुठली उदारमतवादी आहेत, हे आपण आपल्या सोयीसाठी केले. मला ती आठवत आहेत का? आता याच्यापैकी जेवढं आठवतंय त्याच्यासाठी पहिल्यांदा तर स्वतःला शाबासकी द्या. व्हेरी गुड, एवढं सगळं तुला आठवतंय. आता जे पॉइंट्स आठवत नाहीयेत हे झाल्यानंतर पुस्तक उघडा आणि फक्त तेवढे पॉइंट्स जे आहेत ते एकदा रीड करा, पुस्तक बंद करा, परत एकदा आठवा. मला 39 नव्हतं आठवलं ना, मी पुस्तकात वाचलं. काय, डोळे बंद करा, आठवून पहा. मला 47, 46 नाही आठवलं ना, पुस्तक बंद करा, म्हणजे एकदा वाचा, पुस्तक बंद करा, आठवा काय आहे. त्याच्यानंतर समजा मला एखादी घटना दुरुस्तीने आठवली, आठवण्याचा प्रयत्न करा. ही सेम मेथड प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला फॉलो करायची. 2027 साठी जेव्हा पण मी चॅलेंज घेईन ना, त्यावेळेला व्हिडिओ लेक्चर्स आणि सगळा डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यापेक्षा बेस्ट वे मला हा वाटतो की मी तुम्हाला एक फॉर्मॅट देईन जो तुमच्यासाठी स्टडीसाठी पण उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी पण उपयुक्त ठरेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी तुमच्यासाठी एखादा लेक्चर प्रोव्हाइड करत असेल तर त्या लेक्चरमध्ये सगळी माहिती बोर्डवरती तुम्हाला प्रोव्हाइड न करता ते तुम्हाला एखाद्या वर्कशीट प्रमाणे देईन, जसं आपण लहानपणी वगैरे शाळेत वर्कशीट सोडवायचो त्या पद्धतीने वर्कशीट फॉर्मॅटमध्ये देईन. जे स्टडी करताना तुम्ही स्वतः फील कराल आणि रिव्हिजन करताना परत एकदा तुम्ही ते जे ब्लँकवाले पेपर असतील त्याच्यावरती परत एकदा लिहून आठवण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे तुमचा पूर्ण स्टडी रिकॉल मेथडने होईल. आता खूप कमी दिवस राहिलेत, त्यामुळे या चॅलेंजमध्ये किंवा या एक्झामसाठी आपण ते अप्लाय नाही करू शकत आहे, कारण आत्ता करायचं म्हटलं तर फक्त तुमचा गोंधळ उडेल. त्यामुळे पुढच्या वेळेला कम्प्लिटली रिकॉल मेथड जी आहे ती यूज करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मला आशा आहे की आत्ता जे मी काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल. इथून पुढे तरी किमान तुम्ही चाळणीत पाणी साठवण्याचा प्रयत्न नाही करणार, योग्य वेनी रिव्हिजन कराल. आणि ज्यावेळेला योग्य वेनी रिव्हिजन कराल त्यावेळेला तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त असतील. ठीक आहे, कारण तुमचे जे काही मेमरी पाथवेज आहेत ते मजबूत होतील जर तुम्ही या वेनी गेलात तर. त्यामुळे ही मेथड नक्की ट्राय करून पहा. आणि मला आत्ता सांगा की हे लेक्चर पाहिल्यानंतर लगेच व्हिडिओ बंद करून तुम्ही कुठला टॉपिक रिवाइज करायला घेणार आहात. त्या टॉपिकचं नाव सांगायला विसरू नका. बाकी एक्झाम पर्यंत तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टीबद्दल टेन्शन येत असेल, अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. एक्झाम पूर्वी आपण त्या तुमच्या डाऊटवरती, समस्येवरती नक्की बोलूयात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.